झालेल्या त्या जुन्नर तालुक्यामध्ये अनपेक्षितपणे एक संकट आमच्या सर्व त्या जुन्नरवासियांवरती येत आहे। ते म्हणजे हा निसर्गरम्य परिसर कुठेतरी आता भकास होण्यासाठी चाललेला आहे आणि त्याबद्दल एक कणखर आवाज जसा 400 वर्षापूर्वी महाराजांनी मुघलांच्या विरोधात उचलला आणि स्वराज्य निर्माण करत असताना आदिवासी बांधवांना बरोबर घेऊन स्वराज्यामध्ये महत्वाची भूमिका केली। तो प्रयत्न सन्माननीय सुरजजी वाजगे करतायत आणि योगायोग असा आहे की आज हे ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आणि याच्यावरती एक चांगला तोडगा काढावा म्हणून सन्माननीय आमदार साहेब इथे सुद्धा उपस्थित आहेत। माझ्या बरोबर आर्वी गावचे सर्व ग्रामस्थ सुनील डोंगरे आहेत, महेश मंगेश डोंगरे आहे, दत्तात्रय डोंगरे आहेत आणि दादा मी खास मुंबईवरून आलोय आणि जुन्नरवासी म्हणून मी नेहमी सांगतो की ही भूमी माझी आहे आणि सूरज वाजगे यांना मी लहानपणापासून बघतो कारण नावामध्ये सूरज असल्यावरती त्याचे प्रकाश सगळीकडे पडत असतात। तसा हा प्रकाश आपल्याकडे पडलाय म्हणून आज दादा मला एक सुरेश भटांची कविता आहे की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे आपण घरी बसणार नाही। आणि या कवितेमध्ये सुरेश भट पुढे सांगतात की हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके। बघा ना, आज सगळेच ठेके त्यांनी घेतले फार जन्म दाखल्यापासून ते मृत्यू दाखल्यापर्यंत। हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही, एकही रडणार नाही। हा गर्भित इशारा आज आम्ही या ठिकाणी देतोय। जे आम्हाला हवंय, जे आम्हाला हवंय ते आम्हाला द्या, जे आम्हाला नकोय त्याचा विचारही करू नका कारण त्या नावामध्ये आहे सूरज हा जर प्रकाश झाला तर त्याचा काय प्रकोप होतो हे आपण मे महिन्यामध्ये बघतो आणि थंडीचे दिवस असले की शरद नावाचं काय होतं हेही आपण अनुभवतो। तुम्हाला सूरज हवाय का शरदचा प्रकाश हवाय हे ठरवा। हे आदिवासी बांधव खरं तर ते त्यांचे मालकीच आहे। इथे आमचे दत्तात्रय डोंगरे ऑस्ट्रेलियाला चालले दादा आसिफभाई, तिथे जवळजवळ 90% जमीन ही तिकडच्या मूळ आदिवासी लोकांची आहे आणि तिथे 10% लोकांवरती तिथे जमिनीवर राहतात। पण जर तुम्ही तिकडे अतिक्रमण जर केलं त्या 90%वरती तर ते आदिवासी लोक त्यांना हुसकावून लावतात। तिकडचं सरकार सुद्धा त्या 90% जमिनीचं संरक्षण करतात आणि आपलं सरकार काय करतंय, आलं देऊन टाक, हे का आपले जावं आहेत का? अंबानी झाला मोठा, आता अदानी झाला, तो का आपला जावं आहे का? आणि तो काय करतोय, गोरगरिबांच्या ह्या जमिनी घेऊन त्याच्यावरती स्वतःचा नफा करतोय आणि क्षणिक काही राजकारणांच्या हाताशी धरून असा आम्हाला अत्याचार करतोय, हे असं आम्हाला नको आहे। दादा तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। जवळजवळ 146 गावातली लोक तुमच्याकडे आशेने बघतात आणि तुमच्या नावामध्ये शरद आहे, शरद नावाची किती ताकद असते ही दाखवण्याची संधी सूरजराजांनी तुम्हाला दिलेली आहे। म्हणून विनंती करतोय कारण हा तालुका खरंच चांगला तालुका आहे आणि तालुक्यातली माणसं फार मोठी आहेत म्हणून सांगितलं की जर त्यांच्या चितेवर कोणी रडायला पाहिजे असतील तर हा अडाणीचा प्रकल्प जसा आलाय तसा त्याठी गेला पाहिजे एवढं या ठिकाणी आज उपोषणाच्या निमित्ताने सांगतोय। होय मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे पण जुन्नर तालुक्याच्या अस्मितेला जर कोणी बोट लावत असेल तर त्यासाठी जसे शरददादा आणि सूरजदादा पुढे असतील तर त्यांच्या खांद्याला खांदा हात द्यायचा प्रयत्न मी सुद्धा करणार आहे म्हणून आज या ठिकाणी पुढे आलेलो आहे। सगळ्यांनी परत एकदा सांगतोय जे जुन्नर तालुक्याला हवाय ते द्या, जे जुन्नर तालुक्याला जे हवाय ते द्या, ते जे नको आहे त्याचा विचारही करू नका असं आज या ठिकाणी सांगतोय। दादा तुमचे मी व्हिडिओ बघितले, सुंदर असा आवाजातला दम तुम्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिलाय। 14 तारखेला मीटिंग आहे, सकारात्मक निर्णय घ्या आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सांगा की आता पैशासाठी नका लढू, लोकांसाठी लढा। आता भरपूर झालं,
पैसा पैसा करून एवढी खोकलं झालेलं प्रशासन की आज सर्वसामान्य लोकांचा आवाज ते ऐकत नाहीयेत. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे सर्वसामान्य लोकांची ताकद दाखवण्याची आणि ते काम तुम्ही करावे, सुरेश दादा करू, आपण सगळे करूया. आणि म्हणून शेवटी सुरेश दादाची शेवटची ओळ सांगतो, पुन्हा सांगतोय की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आम्ही घरी बसणार नाही. विजय तो कसला जो उरावर जखम करणार नाही. हा विजय आम्हाला हवाय पण आमच्या उरावर जखम नकोय. एवढं सांगतो. सूरज वाजगे जी, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जय हिंद, जय महाराष्ट्र.